सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेसे गाव साखराळे. या गावात 31 डिसेंबर 1974 म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला सौ लैलाबी आणि श्री बाळासो बाबलाल चौगले यांच्या पोटी एका गोंडस अशा बाळाने जन्म घेतला. मुलगा हा वंशाचा दिवा अशा मानसिकतेचा सामाजिक दबाव आणि अपेक्षांचा सामना करणाऱ्या या जोडप्याला आपल्या 3 मुलीनंतर मुलगा झाला याचा आनंद झाला नसता तर नवलच. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. याच उक्तीला धरून आपल्या पोटी जन्माला आलेला मुलगा स्वकर्तृत्वाच्या दैदिप्यमान तेजाने सर्वांनाच प्रकाशमान करेल याची जाणीव या अभियंत्यांना झाली असावी. म्हणूनच आपल्या लेकराचं नाव सूरज ठेवण्याचा निर्णय या अभियंत्यांनी घेतला असावा. सूरज, सूरज अर्थात सूर्य, आणि सूर्य म्हटलं की त्याचे तेज तळपणे ओघाने आलेच. स्वयंप्रकाशित असा हा तेजोपिंड आपल्या तेजाने झळाळून निघाला नसता तर नवलच. आई वडिलांची परिस्थिती फारशी उत्तम नसली तरीही 3 मुलींच्या पाठीवर जन्माला आलेला पहिला मुलगा म्हणून आई, वडील, बहिणी यांनी लहानग्या सूरजचे सर्व लाड कोडकौतुक पुरवले. जन्मापासूनच सूरजवर वडिलांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवत होता. सूरजला अगदी लहानपणापासूनच कष्ट करण्याचे बाळकडू आई वडिलांकडून मिळाले. लाघवी स्वभावाच्या सूरजचे बालपण कुटुंबियांसमवेत अतिशय आनंदात गेले. यातूनच त्यांच्यामधील कुटुंब वत्सलता समृद्ध होत गेली. इतर मुलांप्रमाणेच खेळ खेळणे, गप्पा गोष्टी करणे, जोक सांगणे, गमती जमती करणे, लहान भाऊ तजमूल समवेत गडकिल्ले करणे हे काही सूरजचे छंद. किल्ला तर असा रेखीव, भव्य आणि कल्पक असायचा की या दोघांचा नंबर ठरलेलाच. आपली मुलं शिकावीत, मोठी व्हावीत असं आईंना नेहमी वाटायचं. आजो उच्च शिक्षित असल्याने शिक्षणातून प्रगती होते हा मूलमंत्र जणू सूरजला त्याच्या आईंनी दिला. कधी कधी याकडे कानाडोळा करणाऱ्या सूरजला कडक शिक्षेला देखील सामोरे जावे लागले. शाळा चुकवण्याची शिक्षा म्हणून पाठीवर ठेवलेल्या दगडाचे ओझे उचलण्यापेक्षा आई वडिलांच्या अपेक्षांचे ओझे उचलले तर सुख समृद्धी पायाशी लोळण घालेल हे लहानग्या सूरजला लवकरच उमगले. यातूनच मॉडर्न हायस्कूल पासून सुरू झालेला शैक्षणिक समृद्धतेचा सूरजचा प्रवास केबीपी महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मार्गे जाऊन सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका यांच्या डिलीट पदवीपर्यंत जाऊन स्थिरावला. आपल्या पोटी नवरत्नांची खाणच निपजली या विचाराने सूरज सरांच्या आई वडिलांचे ऊर भरून आला असेल यात काही शंका नाही. उपजतच जिद्द, सचोटी, कर्तबगारी, सौदार्य, समंजसपणा यांसारख्या गुणांचा भरणा असणाऱ्या सूरजवर निसर्गाने देखील काही कौशल्यांची मुक्तहस्ते उधळण केली. मनाला स्पर्शणारी समृद्ध लेखनशैली, लाघवी आणि प्रेमळ संवाद कौशल्य आणि चतुसूत्री प्रतिभा संपन्न वक्तृत्व शैली ही त्यापैकीच एक. आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर सूरज सरांनी अनेक व्याख्यानमाला, चर्चासत्रे गाजवलेली आहेत. आयुष्याच्या संघर्षाच्या काळात हेच वक्तृत्व कौशल्य त्यांचं तारणहार ठरलं. आई वडिलांच्या नजरेला नजर न देणारा विनम्र सूरज हा तितकाच महत्वाचा ठरतो जितका आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा सूरज महत्वाचा ठरतो. तसेच आपल्या 3ही बहिणी साजिदा, अल्मास, शकिला आणि आपला लहान भाऊ तजमूल यांना आई वडिलांची उणीव भासू न देणारा सूरज महत्वाचा. रोपट्यांच्या माध्यमातून आपल्या आईच्या स्मृतींचे रोपण ही अभिनव संकल्पना राबवणारा निसर्गप्रेमी सूरज मनाला भावून जातो. आयुष्यात जेव्हा केव्हा आईच्या कुशीत शिरावा वाटेल त्याच वेळी याच वृक्षांची सावली अंगावर पांघरून जणू आईच्या मायेचा स्पर्श अनुभवता येईल हाच विचार सूरज सरांनी केला असेल. वृक्षरूपी आईच्या स्मृती चिरंतन, प्रेरणादायी आणि वात्सल्यरूपी सावली प्रदान करतील यात शंका नाही. सूरज सरांनी अनेक जीवाभावाचे आणि हक्काचे मित्र गमावले. मित्रांच्या अडीअडचणीच्या काळात समुपदेशकाची महत्वाची भूमिका बजावली. सर्वांच्या सुखदुःखात भक्कमपणे पाय रोवून आधार देण्याचे काम निस्वार्थपणे जर कोणी केलं असेल तर ते सूरज सरांनी. वेळ काळ, आर्थिक परिस्थिती, शारीरिक मानसिक अवस्था कशाचा विचार न करता सेवेला मदतीला धावून येणारा सखा म्हणजे सूरज सर होत. मित्रांच्या हृदयावर निर्विवाद अधिराज्य गाजवणारा सूरज मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस ठरला. सूरज सरांच्या सामाजिक जाणीवा या लहानपणापासूनच वृद्धिंगत होत गेल्या. माणुसकीचे नाते या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करणे असो अथवा रक्तदान शिबिरातील सक्रिय सहभाग असो, आईकडून शिक्षणाचे बाळकडू आणि महत्त्व प्राप्त झालेल्या सूरज सरांनी ज्ञानाची गंगा गोरगरीब मुलांपर्यंत पोहोचवण्याकरता निर्माण केलेल्या अभ्यासिकेची निर्मिती असो,
वयोवृद्ध, विधवा, परित्यक्त्या महिलांना पेन्शन मिळावी यासाठीचा पाठपुरावा करणे असो की ऊसतोड मजुरांच्या मुलांचा शाळाबाह्य यादीत समावेश करून शिक्षणाची व्यवस्था लावून देणं असो, ज्यांचा संसार उघड्यावर आला आहे अशा परिस्थितीने पिचलेल्या मुलामुलींचे शरीर पुरेशा कपड्याने झाकता यावं यासाठी धडपडणाऱ्या सुरज सरांचे कार्य हे लाख मोलाचं ठरतं. साखराळे गावात जवाहर वाचनालयाच्या माध्यमातून दरवर्षी संस्कार शिबिर भरून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना व्यक्तिमत्वाचे नैतिकतेचे धडे देण्याचे सुरज सरांचा प्रयत्न हा समाजातील नैतिकतेची वीण घट्ट करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. सुरज सरांनी आजवर किती आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांना, आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गरजवंतांना आर्थिक मदतीचा हात दिला याची मोजदाद नाही. आपण सर्वजण आयुष्याच्या सफरीवर असलेले प्रवासी आहोत. जन्म ते मृत्यू या रहाटगाडग्यात आपण मी माझे करीत स्वतःचा संसार फुलवतो. हे तर सगळेच करतात. तथापि ज्या मुलांचे भवितव्य अंधकारमय आहे अशा मुलांना आपल्या मायेच्या पंखाखाली घेणं, भावनेची ऊब देणं, आपलं परक असं कोणताही भेदभाव न करता त्यांना सन्मानजनक जीवन देणं हा विचार प्रत्यक्षात उतरवणारा सूरज हा नक्कीच आदर्शवत आणि प्रेरणादायी असाच आहे. या सर्वांमध्ये सुरज सरांना खंबीर साथ लाभली ती आदरणीय वहिनी साहेबांची, म्हणजेच सौ साजिदा मॅडम यांची. 14 नोव्हेंबर 1999 रोजी सुखी संसाराची स्वप्ने घेऊन मुल्ला घराण्याची मुलगी चौगुले घराण्याची सून झाली. मुलगा प्राध्यापक आहे, पण पगार किती हे विचारायचं धारिष्य नव्हतं. किंबहुना ते शिष्टाचारात बसत नव्हतं. परिणामी व्हायचं तेच झालं. स्वप्नाच्या दुनियेतून वास्तवात उतरायला साजिदा मॅडम यांना फारसा वेळ लागला नाही. आपल्या नवऱ्याला पगारच नाही अथवा मिळतो तो तुटपून जा या सत्याचा सामना करताना भविष्याचा प्रश्न आवासून उभा राहिलेला. पण या संकटानं डगमगतील ते चौगुले दाम्पत्य कसलं. एकमेकांच्या साथीने यशस्वी संसार करण्याचा निर्धारच या दोघांनी केला. नवरा तसा सुस्वभावी समजूतदार असल्याने या खडतर आव्हानांना धीराने सामना करणे साजिदा मॅडम यांना जड गेले नाही. संसार उभा करण्याची सुरुवात दवाखाना सुरू करण्याने झाली. तथापि अगदी तुटपुंजे उत्पन्न असल्याने खर्चाची हात मिळवणी करणं जिकिरीचं होतं. लग्नाच्या पहिल्या 2 वर्षातच या जोडप्यानं वहिनींचे डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 2 वर्षांची ताटातूट, तारेवरची कसरत उभयंतांनी अनुभवली. याच दरम्यान दोहोंच्या संसारवेलीवर अमन रूपी पहिले फुल उमलले. तदनंतर अल्फिया, मिसबा, नाजनीन, सिमरन आणि आझीम या मुलांच्या रूपाने ही वेल आणखीनच भरत गेली, समृद्ध होत गेली. डी फार्मसी पूर्ण केलं तरी देखील जीवनाचा संघर्ष काही संपलेला नव्हता. डी फार्मसीचे सर्टिफिकेट भाडे तत्वावर वापरास देऊन 4 पैसे गाठीशी बांधता येतील ही भोळी भाबडी आशा देखील फोल ठरली. या प्रसंगानंतर गावालगतच्या टेकडीवर एकांतात बसलेला अंतर्बाह्य पूर्णतः कसलेला सूरज आणि वहिनींच्या मनाला जीवनयात्रा संपवावी की काय हा विचार स्पर्शून जातो. तथापि जिद्द सोडायची नाही आणि पुन्हा नव्या जोमाने उभारी घेण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने दोघेही घरी परतले. साजिदा मॅडमनी 500 रुपये मानधनावर शिक्षकेची नोकरी पत्करली. तीही फार काळ चालली नाही. इस्लामपूर येथील राहत्या घराचे भाडे 1100 रुपये आणि नोकरीचा पगार 1000 रुपये. त्यात सर तर विना अनुदानित असल्याने पगाराचा पत्ता देखील नव्हता. तथापि व्याख्यानाच्या माध्यमातून जे काही पैसे मिळायचे त्यावर उदरनिर्वाह चालायचा. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे देण्याचा पर्याय समोर आला, परंतु स्वयंपाकासाठी भांडी उपलब्ध नव्हती. तेव्हा मैत्रिणीकडून उसने पासने करून भांडी घेतली आणि डबे देण्याचा व्यवसाय सुरू केला. यालाही म्हणावे तितके यश आले नाही, म्हणून मॅडमने प्रायव्हेट ट्युशन्स घेण्याचा मार्ग निवडला. काही काळाकरिता अगदी साड्या सुद्धा विकल्या. या सगळ्यातून संसाराची जुजबी हात मिळवणी होत होती. आज भलेही सुख समृद्धी पायाशी लोळण घालत असेल, समृद्धीची आरास असेल, पण त्या काळी पर्यवेक्षणाचा मिळणाऱ्या 70 रुपयांची सर आजच्या लाखो रुपयांच्या पगाराला देखील नाही. या 25 वर्षाच्या सहजीवनात हताशेचे, निराशेचे अनेक प्रसंग आले. साधे 5-10 रुपयांना मिळणारे कुरकुरे आपण आपल्या मुलांना देऊ शकत नाही याची हतबलता. गर्भारपणात पूर्णतः बेडरेस्ट सांगितलेली असताना देखील केवळ आर्थिक तंगी टाळण्याकरिता कराव्या लागणाऱ्या धडपडीतून 8 महिन्याचे बाळ गमावून कोमाच्या अवस्थेपर्यंत गेलेल्या वहिनींना मरणाच्या दाढेतून बाहेर काढता वेळेची घालमेल. दुपारी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या वाणीने जीवनाचे धडे दिले त्याच मुलांना संध्याकाळी जेवणाचे डबे द्यावे लागतानाची असहजता. घरासाठी लागणाऱ्या पायाभूत गोष्टींसाठी दुसऱ्यांकडे हातपाय पसरावे लागतानाचा कमीपणा.
मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून वेळेवर फी भरता यावी यासाठी अगदी नाशिक येथे जाऊन अहोरात्र उत्तरपत्रिका तपासत असताना पोटाला काढलेले चिमटे आजही कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची उभारी देतात. आपण स्वतः अडचणीत असताना इतरांच्या दुःखावर फुंकर घालणारे, गरजवंतांना आपलेसे करून त्यांना भरभरून प्रेम देणारे हे जोडपे जणू काही एक दुजे के लियेच बनलेले आहेत. आपले वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक जीवन हे आम्हा सर्वांना प्रेरणादायी असेच आहे. आपल्या कार्याचा, समाजभानाचा, संवेदनशीलतेचा आम्हाला अभिमान आहे. आपण माणसामध्ये माणूस पण जपलत, वृद्धिंगत केलत याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे. वैवाहिक जीवनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या आपल्या अभियंत्यांना मनस्वी शुभेच्छा. डॉक्टर सुरज सरांचा आज 50वा वाढदिवस. सुरज सर म्हणजे समाजसेवेचा वसा घेतलेला कर्मयोगी, परिवर्तनाचा वाटसरू, आपल्या ओघवत्या रसाळ वाणीने श्रोत्यांना मुग्ध करणारा, आपलेसं करणारा बुलंद आवाज, शब्दांवर प्रभुत्व गाजविणारा प्रतिभावान सृजनशील लेखक, अनेकांना आयुष्याची दशा आणि दिशा बदलणारा वाटाड्या, केविलवाण्या दुबळ्या आर्तहुंकारांचा आधारवड, मितभाषी, सहृदयी, संवेदनशीलता, विनयशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण, हसतमुखाने आव्हानांचा सामना करणारा धीरोदत्त कणखर पोलादी पुरुष, मातृहृदयी, कुटुंबवत्सल बाप माणूस, आईच्या स्मृती वृक्षरूपाने जतन करू पाहणारा निसर्गप्रेमी, क्या पाया क्या खोया, ख्वाबों के फूल, बखर एका बेकारांची, सुरेश भट तथा दुष्यंत कुमार के काव्य का तुलनात्मक अध्ययन, माध्यम विविधा आणि तिसरी बेटी, चिमणे चिमणे दार उघड यांसारख्या हिंदी, मराठी काव्य, कथा, एकांकिका आणि समीक्षात्मक कलाकृतीचे जनक, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांमधून 2000हून अधिक व्याख्यानातून छत्रपती शिवराय एक आदर्श, राजश्री शाहू एक द्रष्टा राजा यांसारख्या विषयातून महापुरुषांचे चरित्र उलगडणारा, जगणं सुंदर आहे, माणूस समजून घेताना शेवटचा घास गोड व्हावा अशी संवेदनशील विषयातून माणसांमधील जाणीवा समृद्ध करणारा किमियागार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इस्लामपूरचे अध्यक्ष, जवाहर सार्वजनिक वाचनालय साखराळेचे उपाध्यक्ष, अमन एज्युकेशन सोसायटी साखराळेचे सचिव, समाजसेवेकरिता छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवान्वित शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, गोवा हिंदी साहित्य अकादमीच्या वतीने भाषारत्न या पुरस्काराने सन्मानित आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका यांच्याकडून डिलीट या सर्वोच्च पदवीने सन्मानित आदरणीय डॉक्टर सूरज चौगले यांना सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मंगलमय सदिच्छा. सूर्याची ऊर्जा आणि चंद्राची शीतलता लाभलेल्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अतुलनीय कार्याला आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा.